राज्यात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून उर्वरित राज्यात मात्र उघडीप राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय. आज पुणे घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर घाटमाथा आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच उर्वरित राज्यात मात्र प्रामुख्यानं उघडीप राहून ऊन सावल्यांचा खेळ अनुभवायला मिळण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. उद्या म्हणजे शनिवारी पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक घाटमाथा, पालघर, ठाणे, मुंबई, कोल्हापूर घाटमाथा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. कमी दाबाचं क्षेत्र आग्नेय राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशावर कायम असून त्याच्याशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून 9.4 किलोमीटर उंचीपर्यंत सक्रिय आहे. उंचीनुसार या प्रणालीचा कल नैऋत्य दिशेकडे आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या राजस्थानातील जैसलमेर, आग्नेय राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशावरील कमी दाबाच्या क्षेत्राचं केंद्र, त्यासोबतच गुना, सिधी, डाल्टागंज मार्गे ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्रसपाटीवरती सक्रिय आहे. तर वायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या परिसरावरती समुद्रसपाटीपासून 5.8 ते 9.4 किलोमीटर उंचीपर्यंत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आग्नेय राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशवरील कमी दाबाच्या क्षेत्राशी विलीन झाली आहे. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.